नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत एका धडाकेबाज कार्यक्रमात ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं 6 स्पर्धक संघांनी आपलं सादरीकरण केलं, त्यांना पदकं सुद्धा मिळाली. आज पुन्हा एकदा ते सादरीकरण करणार आहेत आणि त्यातून सरतेशेवटी निवडला जाणार आहे एकच स्पर्धक संघ जो जाणार आहे महाअंतिम फेरीमध्ये. त्यांना महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यासाठी आपले लाडके परीक्षक हजरच आहेत. त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. मकरंद देशपांडे सर आणि अर्थातच मुग्धा. आपले अन्याय, आपली पाप गणपती बाप्पांनी पोटात घातली म्हणून तर लंबोदर झाले. तर गणेश उपासना घेऊन येत आहे तोच ग्रुप ज्यानं काल त्यांच्या बाबांची उपासना केली होती, अर्थात स्टेप आर्ट डान्स अकादमी येथे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सुरवर पूजित जित दानव कलभ, स्वरवर लंबोदर दर हर हर कलभ, जय जय सुरवर पूजित जित दानव कलभ, स्वरवर लंबोदर दर हर हर कलभ, नौमि श्री भगवन्तं गणपतिमति वरदं वरदन्ती मुखं सुमुखं सादर मे करदं वरदं विपदुदधौतं धौतमलं शमलं शमलं वितमपि ददतं हतपापी शमलम्. तरुणं श्रीकान्तं कान्तं कलितैकान्तं कलये सुदुरन्तं करुणावरुणालय चरणं वितरणं शरणं करुणावरुणालय चरणं वितरणं शरणं यामोयमिनं शरणं कृतमत सुवितरणं. सुरवर पूजित जित दानव कलभ, स्वरवर लंबोदर दर हर हर कलभ, सुरवर पूजित जित दानव कलभ, स्वरवर लंबोदर दर हर हर कलभ.
मकरंद सर. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतकं सुंदर हास्य आहे. आणि माहितीये का तुला, हास्य हे सगळ्या चेहऱ्यांना सूट करत नाही. म्हणजे काय, लोक हसतात पण भाव नसतो, म्हणून ते सूट करत नाही. तर तुम्ही सगळे म्हणजे असं वाटलं की हा गजाननाला कुठलीच संकटे राहणार नाहीत, आणि गजाननाला अख्खा असा एक परफॉर्मन्स देणं. नाहीतर नेहमी आपण सुरू करतो गजाननाने, पण मग इकडे तिकडे जातो. पण हा सगळा गजाननच गोड. धन्यवाद. खरंच गोड. मुग्धाजी. गणपतीची सगळी रूपं वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्ही मांडलीत. एकदम रिद्धी सिद्धी सुद्धा तुम्ही दाखवलात आम्हाला. एक वेगळी छान कल्पना आणि वेगळ्या प्रकारे परफॉर्मन्स, आणि तुमचं कॉर्डिनेशन तर जबरदस्त आहे, त्यामुळे छानच वाटलं. पदकं जी आहेत ती आपल्याला आता कळणार नाहीत. अर्थात मुग्धाजी आणि मकरंद सर ते टिपून ठेवतील. धन्यवाद.